तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्याकडे एक मोठी संधी होती। राज्यात सर्वाधिक आमदार निवडून आल्यानंतर त्यासोबतच त्यांचा राज्यसभेत एक खासदार देखील निवडून आला असता। मात्र जोसेफ विजय यांनी मोठं मन दाखवत आपली राज्यसभेची ती जागा काँग्रेसला दिली आणि राजकीय मैत्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलं। आता या एका गोष्टीमुळे विजय यांनी दोन गोष्टी साध्य केल्यात। एक म्हणजे काँग्रेससोबतची मैत्री घट्ट केली आहे आणि दुसरं म्हणजे तामिळनाडूमध्ये असलेला विरोधी पक्ष म्हणजेच द्रमुक किंवा डीएमके याला काँग्रेसपासून अधिक दूर केलंय आणि तामिळनाडूमध्ये द्रमुकला शह देण्यातही त्यांना यश आलंय। त्यामुळे विजय हे आता राजकारण करायला शिकलेत याची चर्चा होते। मुख्यमंत्री झाल्यानंतर जोसेफ विजय हे 2 वेळा दिल्लीला गेले। एकदा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले, दुसऱ्यांदा नीती आयोगाच्या बैठकीसाठी ते गेले होते, तेव्हा देखील पुन्हा ते मोदींना भेटले आणि त्याच भेटीत त्यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचीही भेट घेतली। त्यामुळे आता विजय हे दिल्लीच्या वर्तुळात सक्रिय झालेले दिसतात। विजय जरी दिल्लीच्या वर्तुळात सक्रिय झाले असले तरी राज्यसभेची संधी त्यांनी सोडल्याने अनेकांना आश्चर्य सुद्धा वाटत होतं। विजय यांच्या टीव्हीके पक्षाचे तामिळनाडूमध्ये सर्वाधिक आमदार आहेत। शिवाय अण्णा द्रमुकमधून फुटलेले 25 आमदार त्या गटाने देखील विजय यांना पाठिंबा दिलेला होता। सुरुवातीला जरी विजय यांना काँग्रेसच्या 5 आमदारांची गरज लागली होती, मात्र नंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत विजय यांना आकड्यांसाठी काँग्रेसची तशी गरज राहिलेली नव्हती। त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत आपल्याच टीव्हीके पक्षाचा एक व्यक्ती खासदार म्हणून दिल्लीत पाठवण्याची संधी ही विजय यांच्याकडे होती। मात्र काँग्रेसने त्यांना विनंती केली की दिल्लीमध्ये राज्यसभेत संख्याबळ वाढावं म्हणून तुम्ही काँग्रेसला ही जागा सोडावी आणि विजय यांनी त्या विनंतीचा मान ठेवून ती जागा काँग्रेसला दिली। काँग्रेसने तिथे प्रवीण चक्रवर्ती यांना उमेदवारी दिली आणि अखेर काँग्रेसचा उमेदवार तिथला बिनविरोध निवडून देखील आलेला आहे। त्यामुळे अपेक्षित नसताना काँग्रेसचा राज्यसभेत एक खासदार वाढणार आहे। एनडीएचा घटक पक्ष असलेल्या अण्णा द्रमुकचे राज्यसभा सदस्य सी.व्ही. षण्मुगन यांनी आमदार झाल्यानंतर राज्यसभेच्या खासदार पदाचा राजीनामा दिला होता। त्या जागेवर आता काँग्रेसचा खासदार झाल्यामुळे एनडीएला तसं एका जागेचं नुकसान झालंय असं आपण म्हणू शकतो। मात्र यात विजय यांनी टाकलेला डाव याची मात्र अधिक चर्चा झाली आहे आणि त्यांची काँग्रेससोबतची मैत्री अजून पक्की झाली आहे। दुसरीकडे द्रमुक हा काँग्रेसपासून अधिक लांब गेलेला दिसून येतोय। त्यांच्यातली मैत्री तुटलेली आहे आणि स्थानिक पातळीवर देखील आता काँग्रेस आणि द्रमुक यांचे नेते भिडताना पाहायला मिळतात। 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हे नवं समीकरण महत्त्वाचं मानलं जात आहे, कारण तामिळनाडूमध्ये असलेल्या लोकसभेच्या 39 जागांचा विषय आहे। डीएमकेशी दोस्ती तुटल्याने या 39 जागांच्या दृष्टीने काँग्रेससाठी त्या फार महत्त्वाच्या आहेत। दुसरीकडे विजय यांना देखील दिल्लीमध्ये ताकदीनं उभं राहायचं असेल तर काँग्रेससोबत असणं आवश्यक आहे आणि त्यातूनच ही मैत्री घट्ट करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय हे मात्र नक्की। राजकारणात सहसा कोणी कोणाची हक्काची जागा एकमेकांना सोडत नाहीयेत। मात्र टीव्हीके पक्षाकडे स्वतःचा खासदार दिल्लीत पाठवण्याचं पूर्ण संख्याबळ असतानाही त्यांनी काँग्रेसच्या विनंतीला मान दिला आणि या एका निर्णयामुळेच त्यांनी राष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा एक विश्वासू आणि समजूतदार मित्र, एक समजूतदार नेता असलेली तयार केली आहे। याचं पूर्ण श्रेय विजय यांना जातं हे मात्र नक्की। आता काँग्रेस आणि टीव्हीके म्हणजेच विजय यांची मैत्री कुठपर्यंत जाते, 2029च्या लोकसभा निवडणुकीत हे समीकरण कसं पाहायला मिळतं आणि दुसरीकडे भाजप या संधीचा फायदा करून घेतं का, द्रमुकला ते जवळ करतात का आणि एकूणच तामिळनाडूमधली परिस्थिती ती कशी हाताळतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र विजय यांनी पक्षाचा खासदार करण्याची संधी जी सोडली आहे त्याला खरंच राजकीय परिपक्वता म्हणतात। त्यामागे नक्की कारणं काय आहेत की विजय यांनी पक्षाचं नुकसान करून घेतलंय, याविषयी तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा।